कुठली पद्धत तुम्ही राबवताय? तुम्हाला काय सांगण्यात आलं? काही उत्तर आलेलं नाहीये. प्रशासन म्हणतात की ही ग्रामीण मिस्टेक आहे, आम्ही तुम्हाला नंतर उत्तर देऊ. असं चालत नाही. त्यांना मी लेखी दिले, लेखी सुद्धा लिहून दे म्हणजे प्रत रिसिव्हची देत नव्हते. मला वर चढावं लागलं. पण तुम्ही बहिष्कार टाकलाय का? हो, आम्ही बहिष्कार टाकलो. भाजप सोडून सगळे उमेदवार बाहेर आलेले आहेत. ज्या उमेदवारांना घरामध्ये उभं केलं नाही, जे लोकांच्या संपर्कात नाही, त्या मशीन आणि ज्या मशीन आमच्या आहेत त्या वेगळ्या मशीन तुम्ही समोर उभं करताय, ही कुठली पद्धत आहे? लोकांना वेडं समजता. म्हणजेच निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे. आणि जर त्यांना अशाच पद्धतीने गळा दाबायचा आहे तर त्यांचा हा विजय त्यांना लखलाख. आम्ही भिकेत दिला. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पाळणारे आहोत. लोकशाहीने आम्ही त्यांना प्रत्येक टेक्निकली अर्ज दिला, त्याची रिसिव्ह घेतली. आणि हे बघा, कायदेशीर लढायला आज गेलं आणि उद्या लढायला यश मिळत नाही. त्याला आम्हाला थांबावं लागणार. मग याची लाज यांना ठेवायला पाहिजे होती. आपण पाहतोय पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. तर सगळ्या मशीन बोगस असल्याचा ठोंबरेंनी आरोप केलेला आहे. रुपाली ठोंबरे यांची भाजप विरोधात घोषणाबाजी. रुपाली ठोंबरे यांची भाजप विरोधात घोषणाबाजी झाल्याचं आपण पाहतोय. तर त्यांनी सर्व मशीन्स बोगस असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या आक्षेपानंतर 25 मधला जो निकाल होता तो राखून ठेवण्यात आला होता. मात्र आता पुन्हा मतमोजणीला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये 165 पैकी भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे. शिंदेसेना 0, राष्ट्रवादी अजित पवार गट 18 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे सेना मनसेला खातं उघडता आलेलं नाहीये. तर राष्ट्रवादी शरद पवार गट 2 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 8 जागांसह आघाडीवर असल्याचं पुण्यातलं चित्र आपण पाहतोय.